ते रस्त्यांची हालत बघा मित्रांनो, बापरे. हे काय आहे? चला गावातली रस्ते एवढे खराब नाहीत, एवढ्या हायवेची हालत खराब आहे. बापरे, हा काय आहे? रस्ता आहे की मजाक आहे? आजचा हो घाण, एवढे घाण शिवाय येतात. सगळं रात्री बस स्पीड मध्ये झालं तर धापकन जायचा. मस्त सनसेट होत आहे मित्रांनो. वडिलांसोबत जेवणासाठी आलेलो बाहेर. बाबांनी बरेच दिवस बाहेर जेवलं नव्हतं. कसं वाटलं? चांगलं वाटलं. तर मित्रांनो, आपल्या गावी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, हे बघा. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी आहे नेरूळ DY पाटील हायवेच्या इथे, आणि आज आपण चाललो आहोत आपल्या गावी. आपले बाबा एकटेच असतात. बरेच दिवस त्यांना भेटलो नाही, त्यांची भेट झाली नाही. तर एकटा आहे तर विचार केला की बाईकने जाऊया, सोलो राईड मारूया. मग बाईकवर आपला फर्स्ट मोटो ब्लॉग पण होईल आणि गावी बाबांना भेटून पण येता येईल. तर हा आपला पहिलाच मोटो ब्लॉग असणार आहे. तो एक्सपिरियन्स पण घ्यायचा होता आपल्याला. तर सगळी तयारी झालेली आहे, हेल्मेट वगैरे, माईक वगैरे लावलेला आहे. तर आपण आपल्या गावी चाललो आहोत नागावला, जे आहे नांदगाव तालुक्यामध्ये. एक गोरेगाव शहर आहे, त्याच्या थोडंसंच पाठी एक लेफ्ट साईडला आपला रस्ता जातो, तिकडे गाव आहे. जाताना मी दाखवेनच. तर साधारण इथून 3 तास 130 किलोमीटर आहे आपलं गाव. तर आता निघालो, 2 वाजल्याला आलेले आहेत. 2 वाजता निघालो तर आपण 5 ते 6च्या दरम्यान निघू. हळूहळू गेलो तर आपला टाईमपास करत, तर नॉनस्टॉप गेलो तर आपण एक 3 तासात पोचू शकतो. पण आपण आपल्या आरामात जाणार आहोत, त्यामुळे आपल्याला कमीत कमी 4 ते 4.5 तास लागतील. आपण जाणार आहोत तो रूट आहे मुंबई गोवा हायवे. तुम्हाला मुंबई गोवा हायवेची हालत तर माहितीच असेल. आपण बरेच दिवस आधी गेलेलो तेव्हा पण खूप खराब होता. आता पाहूया कसा. तर ही आहे आपली बाईक, हिने आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत. आणि आपला हेल्मेट आणि हा मोटो ब्लॉकचा सेटअप. आपला मोबाईल होल्डर आहे, मोबाईल माउंट होल्डर. आतमध्ये माईक लावलं आपण. आणि ही आपली बॅग. ऑल सेट आहे आपलं, सगळी तयारी झालेली आहे. तर आता निघूया फटाफट. तर चला मित्रांनो, आपण निघालो आहोत नेरूळ वरून, आणि आपल्याला रूट दाखवत आहे JNPT, उलवे JNPT वरून. तर आता उरण फाट्यावरून राईट घेऊन उलवे JNPT रोड पकडूया. तिकडून JNPT वरून लेफ्ट घेऊन फळसपी फाटा, राईट मुंबई गोवा हायवे. चला. आणि बापरे, इकडे भयानक ट्रॅफिक आहे, तर आपण हायवेने जाऊया. टर्न घेतलेला आहे, हायवेने जाऊया. आवाज क्लिअर येत असेल मित्रांनो? आहे थोडं खरखरेल, कारण वायझर थोडं ओपन आहे आणि हवा पास होते आतमध्ये, त्यामुळे. कारण मोबाईल माउंट लावलेला आहे ना, तो वायझरच्या मध्ये येते, त्याचे स्टेप्स. चला, U-टर्न घेऊन आपण नेरूळ हायवेला आलो आहोत LT वरून. आता जाऊया सुसाट. पेट्रोल पण भरायचं आपल्याला. पुढे एखादा पेट्रोल पंप बघून पेट्रोल भरूया. मस्त मजा वाटते सोलो राईड करायला. तो पण मोटर ब्लॉक, उरण फाटा. यहाँ से लेंगे राइट आराम से. सॅटर्डेला सगळे कंटेनर निघतात वाटतं, खूप कंटेनर असतात सॅटर्डेला इकडे. इव्हन आपण घरी जाताना पण ऑफिस मधून, बापरे, क्या इधर से जाम आहे आजच्या गावात. काय खरं ना यार. चला, जो पण रोड होतो तो ट्रॅफिक भी दाखवतो यार.
चला बाईक आहे तर आपण साईड साईडने निघू. हा मला वाटतं अपोलो हॉस्पिटलचा ट्रॅफिक आहे सिग्नलचा. हायवेने गेला असतो तर कळंबोळीला अडकलो असतो. इकडून आलो तर इकडे अडकलो. चला आता आलो आहोत JNPT रोडवर. इथून आपल्याला एक्झिट व्हायचं आहे पळसपे फाटा पनवेल. थोड्याच वेळात पोहोचू आपण. मस्त व्ह्यू आहे समोर. हा ट्रकवाला फुल फॉर्म मध्ये आहे. हे ब्रिज अक्षरशः जुना हलतो, एवढा हलतोय ब्रिज. चला तर बाईक मध्ये पेट्रोल भरूया. पळसपेच्या आधीच एक लेफ्ट साइडला जिओ पेट्रोल पंप आहेत ते. मुंबई गोवा हायवे लागलेला आहे आपल्याला आणि समोर मस्त असा कर्नाळा किल्ला, पनवेल कर्नाळा. काय करतोय गाडीवाला मध्येच थांबतोय. मित्रांनो इथून वेळ मस्त होता. चला आता थोड्याच वेळात पेनला पोहोचणार आहोत आपण. पेन क्रॉस केल्यावर काहीतरी खाऊया. तर आपण जेवलो नाही सकाळी भरून नाश्ता करून निघाला. तेवढाच जेवण वगैरे करूया आणि मग पुढचा प्रवास चालू करूया. पेन पर्यंत रस्ता तर एकदम खतरनाक आहे, फुल कॉन्क्रीट. आता इथून पाहूया पुढे कसा आहे तो. सुरुवात तर झालेली आहे डगा मागा घालायची. तरी प्राण आहे. पुढे पाहूया कसा रस्ता आहे. इथून पण चांगला आहे. बरेच वर्ष मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे. दरवर्षी काम चालू असतं पण काय पूर्ण होत नाही. कमीत कमी 12 वर्ष झाले मी लहान असेल तेव्हापासून मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे. त्याच्या पाठीमागून किती एक्सप्रेस हायवे तयार झाले पण हा हायवे काय फायनली तयार होत नाहीये. ट्रेन पर्यंत परफेक्ट काम आहे सगळं. पुढे नागोठण्याच्या पुढे तिकडे खराब आहे अजून पण रस्ता असं बोलण्यात येतंय. पाहूया कुठपर्यंत काय चांगलं आहे. ते बाईक पडली की काय झालं काय माहिती. ऑइल चेंज करतात तरी. खूप भूक लागली, खाल्लंय ना यार आणि पाणी पण नाही पिलंय. तहान पण लागलं. ऊन एवढं आहे ना, खूप गरम होत आहे. ऊन कडक आहे एकदम. काहीतरी खाऊया पिऊया तर थोडी एनर्जी येईल, ताकद येईल. तर हे कॉन्क्रीटचं काम. मोबाईल ब्लॉगिंगचा एक प्रॉब्लेम आहे की एकतर कंटिन्यू शूट चालू नाही ठेवू शकत आणि जर पॉज करून पुन्हा कंटिन्यू करायचं तर पूर्ण हेल्मेट काढायला लागतो यार. याच्यातच माझा टाइमपास झाला. सारखं काढ घाल प्ले पॉज तेच चाललंय. चला इथे लेफ्ट साईडला हॉटेल आहे, तिथेच काहीतरी खाऊया. कारण पुढे पुढे जर जात राहिलं तर उपाशीच राहू संध्याकाळपर्यंत. आता काही ऑप्शन नाही, इथेच खाऊया जरा काहीतरी. तर हायवेला लागूनच हॉटेल शालीमार पार्क आहे. वडखल क्रॉस केल्यावरच मस्त दाल खिचडी खाल्लेली आहे. थोडा स्वारसचा ब्ल्यूबेरी, एक नंबर होती ड्रिंक. तर चला, ऊन खूप आहे मित्रांनो. अजून इथून साधारण 1 ते 1.5 तास तरी पकडा. 60 किलोमीटर असेल अजून मला वाटतं.
तर चला निघूया फटाफट. ते रस्त्यांची हालत बघा मित्रांनो, बापरे. अजून ही कामं चालूच आहेत कित्येक वर्षानुवर्ष. राईट साईडला ब्रिज का झाला नाही, बस वाला बघा झिगझॅग झिगझॅग करत चाललाय. आय थिंक नागोड ना आला, नागोड ना वरखल पर्यंत रस्ता ओके. पुढे पॅच पॅच मध्ये काम चालू आहेत अजून. बापरे, हे काय आयुष्यभर चालतच राहील मला वाटतं. आपली म्हणजे आपली मुलं येऊन जातील, आपण म्हातारे आहोत तोपर्यंत हा रस्ता मला वाटत नाही होईल म्हणून. अच्छा, वरखल पर्यंत आले फटाफट, असं वाटलं की मस्त रस्ता आहे. हे काय आहे, चला गावातली रस्ते एवढे खराब नाहीत, एवढ्या हायवेची हालत खराब आहे. बापरे, हे काय आहे, खड्डे आहेत, हे काय आहे? नाही तासन तास रांगा लागणार या रस्त्यावर, तर काय होणार. हम्म. अजून सगळीकडे पेपर ब्लॉक टाकलेले आहेत. हा बघ, हा बघ, हा बघ. फॉर्च्युनर वगैरे फरक नाही पडत, खड्डा असू दे किंवा हायवे असू दे, एकच स्पीडने जायचं आपल्याला. त्याची साखोपसर एवढी मजबूत आहे की त्याला खड्डे पण जाणवत नाहीत. मुख्यमंत्री काय काहीतरी करा आता, लाडके नेतृत्व, लक्ष द्या जरा मुंबई गोवा हायवेकडे यार. लहानपणापासून आम्ही याच रस्त्यावर चाललोय, अजून काही प्रोग्रेस नाही. जिथे आपण जेवण केलं तिथून 86 किलोमीटर दाखवतो, अप्रॉक्सिमेटली 2 तास. तर आता आपल्याला भरपूर रस्ता कव्हर करायला लागेल, ब्लॉक कंटिन्यू करता येणार नाही. चांगला रस्ता भेटला तर गाडी पळवायला लागेल, नाही तर खूप लेट होईल घरी जायला. इथे पण ट्रॅफिक आहे मला वाटतं, नागोट नाही. हे चाललंय आता, एका पाठोपाठ सगळं जाणार आणि रस्ता जाम होणार. बापरे, हा काय रस्ता आहे की मजाक आहे? अच्छा हो, व्हॅन एवढे भांडण शिवाय येतात. सगळ्या रात्रभर स्पीड मध्ये झाला तर धापकन जायचा. माईकचा आवाज पण क्लिअर नाही मित्रांनो, जास्त ब्लॉक करता येणार नाही. आवाज खरखरतोय हवेमुळे, त्यामुळे थोडं जेवढं पॉसिबल होईल तेवढं बनवूया. बाकी खाली रस्त्यावर नाही बनवू शकत, कारण आपल्याला गाडी पळवायला लागेल. जिथे स्लो असेल तिथे बनवूया आपण. पाच ते 6 वर्ष वरखेपर्यंत काम आलेलं, अजून तिथेच तोड मोडतायत. कोकण पर्यंत कधी पोहोचणार काय माहिती लोक, अजून कमीत कमी 15-20 वर्ष लावतील. हा गेला बसवाला गेला. थांब बे दादा, थांब थांब थांब, मला जाऊ दे. चला परत करूया जरा आता गाडी. रप्पा रप्पा काटून घ्या. पुष्पा 2चा डायलॉग आठवला. या घ्यायचं तर नारळ फोडून ठेवून दिला फक्त. हे बघा, हायवेवर कव्हर ब्लॉक. एवढ्या वर्षातून येतो म्हणजे मला रेग्युलेटर नसतात,
वर्षातून एक जणच असतात. तरी पण कामामध्ये काही प्रोग्रेस दिसत नाही. तेरे पैंट भी आईची कटकट. ते काय आहे शाळेत इथे असं काम चिखल टाकतात मध्ये. मस्त सनसेट होत आहे मित्रांनो. थोड्याच वेळात इंदापूर येणार आहे. आता आलेला आहे इंदापूर. इंदापूरला पोहोचल्यावर आपण लेफ्ट साईडला आपल्या एस टी स्टँड इंदापूर. इंदापूर नंतर आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे माणगाव. बागुलीमध्ये एकदम 10 ते 15 मिनिट लागतील फटाफट. आपण जिथे जेवायला थांबलेलो तिथून 4 वाजता 2 तास दाखवत होतो. लोणेरे 86 किलोमीटर 2 तास. मगाशी बघितलं असेल अर्धा तास दाखवला. आता वाजत 5 आणि इथून मुश्किलने आपलं गाव अर्ध्या तासावर असेल 5:30 पर्यंत. 2 तास काय हिशोबाने दाखवलं काय समजत नाही. गाणी वगैरे फुकलेलं काय गुगल मॅपने. आणि आपण पोहोचलो आहोत लेजेंडरी माणगावला. माणगावला पोहोचलो आहोत मित्रांनो आणि वाजले आहेत 5:15. म्हणजे वरखळवरून 4च्या आसपास निघालो आपण. 1.25 तासामध्ये पोहोचलो माणगावला. मी आहे माणगाव एसटी स्टँड, एसटी डेपो. मुंबई गोव्यासारखी झालं राहायची पण आपण काय आयुष्यात बनणार ना डेपो. आतमध्ये पाणी साठलं. विचार करा एवढा बेकार परिस्थिती आहे एवढी. चला इथे बेकरी आहे एक राईट साईडला. बाबांना काहीतरी खायला घेऊया. आणि हा आलेला आहे मित्रांनो लोणेरे फाटा. माणगाववरून टुवर्ड्स महाडला जाताना मध्ये एक जंक्शन येतो लोणेरे फाटा. इथून राईट घ्यायचं आपल्याला. हा राईट ब्रिज खालून राईट घ्यायचं आपल्याला आपल्या गावाकडे जाण्यासाठी. राईट घेतलं आहे सरळ. घुसून राईट घेतो गोरेगाव शहराकडे. माणगाव मधला गोरेगाव. तर वाजलेत 5:30. भरपूर लवकर आलो आपण यार. मस्त पैकी सनसेट होत आहे. हा लेफ्ट आहे आपला गोरेगाव सरळ देवळी लेफ्ट. इकडे लेफ्ट साईडला 4 गाड्या आहेत लँड मध्ये. पहिला चिंचवली, नागाव, गुंताड, मोर, मग देवळी. आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. इथून दुसरा गाव आपला आहे लेफ्ट साईडला. अरे काका सरळ ब्रेक नाही काय. आणि हा आपला गाव सुरू झालेला आहे नागाव.
नागाव आलेला आहे. बाकी तुम्हाला मी पुढे चला घरपर्यंत जाऊया. ही आपली शाळा लहानपणीची. चला आपला गाव आलेला आहे नागाव. इकडे महाराजांच्या स्मारकाचं, हा इकडे महाराजांचं स्मारक आहे. इकडे लेफ्ट राईटला आपलं घर. उत्तरेकडे ही आपली. नमस्कार. तर आता फ्रेश वगैरे झालो मित्रांनो, जरा बसलो आहे, आराम करतोय. खूप थकले लोक बाईकवर. हा आपलं घर आहे छोटासा, असं घर आहे आपलं. सकाळी एकदम क्लिअर दाखवतो. चला भेटूया सकाळी. वडिलांसोबत जेवणासाठी आलेलो बाहेर. बाबांनी बरेच दिवस बाहेर जेवलं नव्हतं. कसं वाटलं? चांगलं वाटलं? खुश? चला, बाबा खुश तर आपण खुश. आता निघूया घरी, भेटूया सकाळी. बाय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी झालेली आहे. खूप थंडी होती रात्री. सकाळचे 8:30 वाजलेत आणि मस्त असं सन राईज होत आहे. आता ऊन आलं तर जरा बरं वाटतंय. मस्त आपल्या बाल्कनीमध्ये बसलोय, ऊन शेकतोय. त्याच्यानं आता फ्रेश होऊया, आंघोळी वगैरे करूया. मस्त सकाळ झालेली आहे. फ्रेश होऊन वगैरे चहा वगैरे घेतलेला आहे. हा आपला गाव आहे. इकडे या साईडला, आणि हा आपला घर छोटासा. बाजूचा जॉईंट होता. तर मित्रांनो, आपल्या गावी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. हे बघा, ऑक्टोबरमध्येच उद्घाटन झालं. अतिशय सुंदर, मस्त आहे. तर आता गोरेगाव मार्केटमध्ये आलो आहोत आपण. गोरेगाव बाजारात पुरा चेंज झालाय बाजार. इथे लेफ्ट साइडला आपला स्कूल आहे, शाळा आपली 5वी ते 10वी. ही पहा, हे आपला स्कूल आहे 5वी पासून 10वी पर्यंत. इथे सगळे वडापाववाले होते. इथे 2 वडापाव खायचो आपण, 5 रुपयाचे 2 त्या जमान्यात. इकडे आहे आपला गोरेगाव एसटी डेपो. हा गोरेगाव एसटी डेपो या साईडला. चला तर मित्रांनो, आपण निघालो आहोत आपल्या गावावरून मुंबईला वापस परत जाण्यासाठी. तर दुपारचे 3:30 वाजलेत. साधारण 3 ते 3.5 तास लागतील आपल्याला पोहोचायला मुंबईला. तर रस्त्यामध्ये काय दाखवण्यासारखं असेल तर मी दाखवेन, नाही तर हा व्लॉग इथेच एंड करतोय मी. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया.